नमस्कार, मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल आपल्या युट्यूब चॅनल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ना मस्तपैकी असा रवा ढोकळा करतोय। हळदी कुंकाचे कार्यक्रम चालू आहे आता सगळ्यांकडे, तर मग हळदी कुंकासाठी एकदम खास स्पेशल आणि झटपट होणारा पदार्थ आहे। खूप छान टेस्टी लागतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। हे बघा, आता आपण ना रवा ढोकळा करतोय। त्याचं साहित्य बघू। इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे बघा, बारीक रवा घेतलेला आहे। अर्धा वाटी दही, इथे अर्धा चमचा खाण्याचा सोडा, अर्धा चमचा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, अद्रक मिरची आणि फोडणीसाठी कढीपत्ता, कोथिंबीर, मोहरी आणि हे हिरव्या मिरच्या, हिंग। चला तर मग सुरुवात करू। आता आपण एका बाउलमध्ये रवा टाकून घ्यायचा आहे। त्याचबरोबर आता इथे आपण दही जे घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे। दही आणि रवा, त्याचबरोबर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं। हे छान फेटून घ्यायचं आता आपल्याला। हे बघा, असं आहे ना, छान फेटून घ्यायचं आहे। हे बघा, आता हे ना कोरडं झालेलं आहे। तर याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। तुम्हाला सांगते मी किती पाणी लागलं ते। आपल्याला हे जास्त पातळ करायचं नाही किंवा घट्टही ठेवायचं नाहीये। रवा आहे ना बारीक घ्या। जाड रवा जर घेतला तर तो आहे ना मिक्सरला बारीक करून घ्या, मग वापरा भले। नाही तर मग त्याचा आहे ना ढोकळा असा भुसभुशीत होतो, मग तो छान बनत नाही। हे बघा, अजून पाणी लागलेलं। त्याचं शेवटी सांगते मी तुम्हाला किती पाणी लागलं ते। तर हा बऱ्यापैकी झालेला आहे। तर आपण हा 10 ते 15 मिनिटासाठी छान असा मुरू देऊ, म्हणजे रवा आहे ना भिजला जातो। मुरू देऊ आता, झाकण ठेवू याच्यावर। हे बघा, मी आता इथे ना केकचा टेन घेतलेला आहे, त्याला खाली बटर पेपर लावून घेतलेलं आहे। थोडंसं तेल पण लावलेलं आहे। त्याच्याने काय होतं की छान असा ढोकळा आपला बाहेर निघण्यास मदत होते, मग चिपकत नाही। तुम्ही इथे कुकरचा डब्बा किंवा थाळी वगैरे असं पण घेऊ शकता, जे फुलगट असेल ते त्याच्यावर पण बनवू शकतात हा। हे बघा, इथे छान असा रवा आपला भिजलेला आहे, थोडा घट्ट पण झालेला आहे। तर याच्यामध्ये आपल्याला अद्रक घेतलेलं आहे मी बारीक कापून, आणि हिरव्या मिरच्या हे पण टाकायचं आहे। तर यामध्ये अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे, 2 चमचे लिंबाचा रस घेतलेला आहे। बघा कसा ऍक्टिव्ह झाला बघा, मस्त। आणि इथून पुढे आता हे छान फटाफट मिक्स करायचं आहे। हे बघा कसं मस्त तो असा सोडा टाकल्याने हलका फुलका होतो आणि छान फेटून घ्यायचंय। जेव्हा तुम्ही बेसन पिठाचा ढोकळा करशाल ना, त्यावेळेस ही प्रोसेस थोडी जास्त करायची, कारण आपण त्याच्यामध्ये हळद टाकलेली असते ना, मग ते हळदीचे डाग येऊ नये म्हणून मग असं छान असा हा सोडा सगळीकडे फेटून घ्यायचा चांगला। हे बघा, इथे मी 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर केलेला आहे। आता हे जे आहे बॅटर हे लगेच याच्यात टाकून घ्यायचं। आपल्याला ज्याच्यात करायचं आहे ना त्याच्यात टाकून घ्यायचा। टॅप करून घ्यायचा, म्हणजे एक सारखा होतो
जे बबल्स असतील ते निघून जातील. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी आधी. कधी पण सोडा टाकण्याच्या आधी पाणी गरम करून घ्यायचं, मगच आपल्याला ढोकळ्याचं बॅटर त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. आता याच्यावर झाकण ठेवू आपण. झाकण ठेवायचं 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं. आता आपण आहे ना चटणीचं साहित्य बघून घेऊ. आता आपला ढोकळा होतोय तोपर्यंत चटणी करून घेऊ. इथे मी कोथिंबीर घेतलेली मूठभर, 10 ते 15 पानं याचे घेतलेले आहेत पुदिन्याचे, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लिंबाचा रस, 1 चमचा साखर, इथे अर्धा चमचा डाळवर घेतलेलं आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या. इथे तुम्ही लिंबाच्या रसाच्या ऐवजी दही पण वापरू शकतात, त्याच्याने पण मस्त असं क्रीमीनेस येतो त्या चटणीला. आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊ भांड्यामध्ये, पुदिन्याची पानं, मिरच्या आणि डाळ, लिंबाचा रस, साखर, चवीनुसार मीठ. पहिले आपल्याला असंच दळायचं आहे बिना पाणी टाकल्याचं. पाहिजे तर मग पाणी आपण नंतर वापरू. सांगते मी तुम्हाला पुढे किती लागतं ते. हे बघा आपली चटणी तयार आहे. तर ही एका बाउलमध्ये काढून घेते. इथे मला 2 ते 3 चमचेच पाणी लागलं फक्त, ते पण छोटे चमचे, कारण आपण याच्यामध्ये लिंबाचा रस टाकलेला होता ना, त्यामुळे जास्त पाणी नाही लागलं. कोथिंबीर असल्यामुळे पाणी कमी लागतं. हे बघा किती छान मस्त झालेली चटणी पण. हे बघा आता बघा मस्त छान असा आपला की हे ढोकळा मस्त फुलून आलेला आहे. आता आपण चेक करू. हे बघा पूर्ण सुरी मस्त अशी क्लीन निघते, म्हणजे आपला ढोकळा रेडी आहे. तर गॅस बंद करायचा आणि हा पूर्ण थंड करून घ्यायचा. आता आपल्याला आपला ढोकळा एकदम थंड झालेला आहे. आता मी एकदम इझिली काढून दाखवते तुम्हाला. थंड झाला ना की एकदम मस्त निघतो, फक्त थंड होऊ द्यायचा तो. पूर्ण थंड झालेला आहे. आता मी एक डिश घेतलेली आहे. हे बघा कसा पटकन निघतो. हे बघा अजिबात चिपकलेला नाही आहे. त्याला आपण जो बटर पेपर पण यालाच राहिलेला आहे बघा. आणि बघू शकता मस्त जाळी आलेली आहे. हे बघा छान अशी जाळी आलेली याला. आता आपण कट करून घेऊ. तुम्हाला केवढे पीसेस पाहिजे त्यानुसार करून घ्यायचा तुम्ही. बघा तुम्हाला दाखवते किती मस्त छान अशी जाळी आलेली आहे बघा. बघू शकता मस्त जाळी आलेली आणि एकदम मस्त स्पंजी झालेला आहे. आता मस्त असे आपण जसे आकार पाहिजे त्या आकाराचे तुम्ही कापू शकता तिथे. आता मी चौकोनी आकाराचेच कापते. तुम्हाला दाखवते मी. इथे फक्त काही ज्या टिप्स सांगितल्या आहेत ना त्या नक्की फॉलो करा, म्हणजे तुमचा पण हा जो ढोकळा आहे ना अजिबात बिघडणार नाही किंवा असा घशात अडकल्यासारखा होणार नाही. आणि मेन म्हणजे काय माहिती का, याची चव आहे ना अजिबात उपीट सारखी येत नाही. हे बघा तुम्हाला दाखवते मी. हे बघा किती छान झालेलं आहे बघा. बघा मस्त झालेलं आहे. आपण याला आता फोडणी देऊ. आपण साईडला ठेवते. ते गॅस चालू करते मी. फोडणी पात्र घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण हे जे तेल घेतलेलं होतं ना 2 चमचे तेल, ते घ्यायचं. तेल छान गरम होऊ द्यायचं आपल्याला. इथे छान आता तेल तापलं गेलेलं आहे मस्त. आपण याच्यामध्ये मोहरी टाकतोय. पहिले छान तळतळू द्यायची मोहरी.
मोहरी तडतडली की मग हिंग, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या छान परतवून घ्यायच्या. गॅस बंद करते. कोथिंबीर घ्यायची थोडीशी. ह्याच्यात जर तुम्हाला जर वाटत असेल की पाणी टाकायचं आहे तर पाणी पण टाकू शकतात. थोडंसं पाणी घ्यायचं, साखर घ्यायची आणि त्याचा तडका तुम्ही टाकू शकता. पण आता इथे मी तेलाचा करतेय. शक्यतो तेलाचा केला जातो रव्याच्या ढोकळ्याला, म्हणून आपण इथे तेलाचा करतोय. आता हा जो तडका आहे हा आता आपल्याला त्याच्यावर टाकून घ्यायचा आहे ढोकळ्याला. असा टाकून घ्यायचा. खूप छान लागतो हा आणि अजिबात घशात दाटत नाही. तुम्हाला सांगते पुन्हा पुन्हा, खूप छान टेस्टी लागतो. आपण बेसन पिठाचा तर नेहमीच करतो, हे असं या पद्धतीने पण करून बघा तुम्ही, तुम्हाला आवडेलच. हा ते आपला ढोकळा बनून तयार आहे. ढोकळा चटणी तयार आहे. बघा मस्त छान असा जाळीदार झालेला आहे ढोकळा, बघू शकता. इथे जे मी तुम्हाला दह्याचं प्रमाण सांगितलेलं आहे ना ते अगदी योग्य आहे. जर इथे तुमचं दही जर थोडं आंबट नसेल ना तर तुम्ही थोडं लिंबाचा रस अजून वाढवू शकता. म्हणजे मग काय होतं की छान असं आंबटपणा येतो मग त्याला. मस्त असा आपला इथे ढोकळा बनून तयार आहे. ढोकळा चटणी बघा छान असा आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. जाळी तर बघा किती मस्त आलेली. बघा मस्त झालेला आहे, एकदम स्पंजी झालेला आहे. तुम्हाला दाखवते मला मी जवळ. बघा किती छान झालेलं आहे. बघा स्पंजी झालेला एकदम. जाळी बघा किती छान आलेली, एकदम मस्त. इतके प्रमाण दाखवलेले आहे मी तुम्हाला. नक्की करा तुम्ही पण या हळदी कुंकाला. तुमच्या पण मैत्रिणी खूप खुश होतील आणि झटपट बनतो हा. बघा इथे मस्त छान असा आपला हळदी कुंकू स्पेशल रवा ढोकळा बनवून तयार झालेला आहे. खूप छान लुसलुशीत होतो, अजिबात घशात दाटत नाही, काही नाही. तुम्ही हा करून ठेवला ना तर आयत्या वेळी तुम्ही हा तुमच्या मैत्रिणींना देऊ शकता. इतका झटपट बनतो. मुलांनाही डब्यावर देऊ शकतात. आणि मेन इथे आपण जे प्रमाण मी तुम्हाला सांगितलंय ते एकदम योग्य प्रमाण आहे. जर तुमच्याकडे जर दही आंबट नसेल तर मग तुम्ही थोडा लिंबाचा रस पण वाढवू शकतात, किंवा दही जर जास्त आंबट असेल तर लिंबाचा रस थोडा कमी केला तरीही चालतं. खूप छान टेस्टी आणि मस्त बनवून तयार होतो, झटपट बनतो. जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हसत राहा, खेळत राहा आणि अशाच नवीन रेसिपी बनवत राहा. तोपर्यंत नमस्कार.